अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट। पालघर जिला के दौरे पर आए भाजपा के नेता व पूर्व सांसद किस सोमैया ने उद्धव ठाकरे सरकार पर गंभीर आरोप लगाते हुए कहा कि कोरोना काल में उद्धव सरकार ने कोविड ऑक्सीजन सप्लाई के नाम पर 100 करोड़ का ऑक्सीजन मेगा टैंक घोटाला किया है। वहीं इस घोटाले को लेकर उन्होंने पालघर के कलेक्टर को एक ज्ञापन सौंपकर कार्रवाई का मांग भी किया। ठाकरे सरकार ने कोविड ऑक्सीजन सप्लाई के नाम से 100 करोड़ रुपए का ऑक्सीजन मेगा टैंक घोटाला किया है। कोविड चला गया, लेकिन अभी ठाकरे सरकार 15 अस्पताल में नई कोविड ऑक्सीजन सप्लाई मेगा टैंक अभी बिठाने जा रही है। पालघर में विक्रमगढ़ जो अस्पताल है कोविड का, वहां पर 1.5 महीना पहले ऐसे कोविड ऑक्सीजन मेगा टैंक बिठाए, वो डिफेक्टिव है, वहां से ऑक्सीजन आ ही नहीं रहा है और उसी कॉन्ट्रैक्टर को दूसरी 15 अस्पताल का सप्लाई का कॉन्ट्रैक्ट मिला है। एक भी जगह टैंक बिठाई नहीं गई है। वन मंत्री संजय राठौड़ मामले को लेकर किस सोमैया ने कहा कि उद्धव ठाकरे साहब शरद पवार साहब से कह रहे हैं कि हिसाब बराबर का होना चाहिए। आपने अपने मंत्री को बचाया तो मैं मेरे मंत्री को क्यों ना बचाऊं। सुनते हैं कि उन्होंने और क्या कहा। संजय राठौड़ अभी तक फरार क्यों है? मुख्यमंत्री अपने एक मंत्री को गिरफ्तार नहीं कर सकती है और अब ये नया नाटक शिवसेना ने शुरू किया। संजय राठौड़ इस्तीफा दे रहा है, त्यागपत्र दे रहा है। वास्तव में उसको गिरफ्तार करके तुरंत आर्थर रोड जेल में रवानगी होनी चाहिए। हमें डर है ये सब मिलकर लोगों को फंसा रहे हैं। जैसे शरद पवार साहब ने धनंजय मुंडे को बचाया, जो मंत्री समाज कल्याण के नाम से 3-3 महिलाओं के जीवन के साथ खेल रहा है, उसको मंत्री पद वापस बहाल किया गया। उसी प्रकार से उद्धव ठाकरे साहब कह रहे शरद पवार को, भाई हिसाब बराबर का होना चाहिए। आपने आपके बदमाश मंत्री को बनाया, मैं हमारे बलात्कार करने वाले मंत्री को क्यों न बचाऊं। वहीं तेजी से बढ़ रहे डीजल, पेट्रोल और बिजली के बिल बुलेट ट्रेन को लेकर पूछे गए सवालों का जवाब देते हुए किस सोमैया ने उद्धव ठाकरे सरकार पर जमकर हमला बोला और सरकार पर कई गंभीर आरोप भी लगाए। उन्होंने क्या कहा आप खुद ही सुन लीजिए। सर, बिजली बिल को लेकर सरकार ने बोला था माफ करेंगे और बीजेपी उस पर आक्रामक भी दिखी, लेकिन ये सत्ताधारी और विपक्ष में जो लुका छिपी का खेल ये चल रहा है, उसमें आज भी लोगों के लाइट कट हो रहे हैं, बिजली माफ हुआ नहीं है और इसके कारण काफी लोड बढ़ गया। तो सत्ताधारी और विपक्ष में लपाछुपी का खेल की कहां बात आई? ये खेल तो ठाकरे सरकार का है। ये कांग्रेस, एनसीपी और शिवसेना खेल कर रही है एक दूसरे से और जनता के साथ में खेल खेला जा रहा है। भारतीय जनता पार्टी की ओर से किरीट सोमैया ने पिटीशन दाखिल की थी और MERC में नियामन मंडळात ती पिटीशन होती। त्यावेळेला रितसर राज्य सरकारला विचारण्यात आलं की ही याचिका आहे, तुम्ही याला समर्थन करतात का? आणि त्यात माझा मागण्या काय होता? पहिली मागणी होती की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सबसिडी देण्याची बात करतात, तर इथे 1 एप्रिल 2020 पासून तुम्ही 22% दरवाढ सुचवली आहे, ती तर किमान मागे घ्या। त्यांनी नाकारली। राज्य सरकारने सांगितलं दरवाढ लागू होणार। दुसरं आम्ही सांगितलं की तुमचं मीटर रिडिंग मध्ये भयंकर धांदली आहे। मी 3 उदाहरणं लिखित दिल्या, त्या तिन्ही उदाहरण खरा ठरल्या, तर तेही त्यांनी नाकारलं। तिसरी गोष्ट आम्ही सांगितली की तुमचे ऊर्जा मंत्री सांगतात की 100 युनिट मोफत आणि वरचे 200 युनिट मध्ये 50% राहत। तर हे तर सगळ्या लोकांची फसवाफसवी आहे। ऊर्जा मंत्री एक वाक्य करतात आणि अजित पवार अर्थमंत्री सांगतात त्याला अक्कल नाहीये आणि मुख्यमंत्री दोघांच्या समोर फक्त हसतात। भारतीय जनता पार्टीची स्पष्ट मागणी आहे की विजेची 22% दर वाढ रद्द करा। नंबर 2, 100 युनिट मोफत द्या। नंबर 3, 1 ते 300 पर्यंत 50% कन्सेशन
ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस सांगितलं का पेट्रोल भाईओ कितना महंगा है, इतना महंगा है. मग त्या हिशोबाने तेव्हा जनतेने मतं दिली, पुन्हाही मतं दिली. परंतु आतासुद्धा पेट्रोलचे रेट आणि डिझेल रेट खूप वाढत आहे. ठीक आहे, राज्य शासनाचे याच्यामध्ये कर असतील, पण या बाबतीत तुमचं काय मत आहे? म्हणजे आपण त्या आमचं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची शिवसेना काँग्रेस एनसीपी आंदोलन करतायत. तर सगळ्यात पहिलं माझं असं म्हणणं आहे की नाटक नौटंकी बंद करा. कारण की पेट्रोल डिझेलची जेवढी दरवाढ आहे, टॅक्सीज मेनली टॅक्सीज, हे टॅक्सीज मध्ये राज्य सरकारला बेनिफिट 50 to 70% येत होते. मी आपल्याला विनंती करतोय की ही गोष्ट लोकांच्या लक्षात आणून द्या. पेट्रोल आणि डिझेल वर स्टेट गव्हर्नमेंट वेगळं टॅक्स लावतंय. इट इज नॉट अंडर फॅक्ट. सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळ्या पद्धतीचं लावतंय. राज्य सरकार जेवढं लावते हे त्यातलं 100% राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होतं आणि केंद्र सरकार जे लावतात त्यातला मोर देन 40% राज्य सरकारच्या तिजोरीत येते. तर महाराष्ट्र सरकार, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींनी एक प्रस्ताव पारित करावा की महाराष्ट्रात जे पेट्रोल डिझेलचं परचेस प्राइस आहे त्याच्यावर तेवढेच टॅक्सीस आहेत, त्यात अर्धे टॅक्सीस महाराष्ट्र सरकारचे आहेत. तर महाराष्ट्र सरकारने सांगावं की आमचे 25 रुपये म्हणजे जे काय आहेत ते टॅक्स आम्ही उद्यापासून रद्द करतोय. आम्ही टाळ्या वाजवू, आम्ही स्वागत करू. आणि दुसरं की मोदी सरकार, केंद्र सरकार जे दुसरे 25 रुपये की जे काय 24 रुपये कलेक्ट करते त्यातला आमचा जो 40% हिस्सा, 24 पैकी जवळजवळ 10 रुपये हे आम्हाला नको, तेही मोदी सरकारने कमी करावं. मी चॅलेंज करतो उद्धव ठाकरेंना की नौटंकी बंद करा आणि या संबंधित स्पष्टता करा. संजय राठोड यांची हकालपट्टी केव्हा होत आहे याची महाराष्ट्राची जनता वाट पाहत आहे. माझ्या दृष्टीने त्याहून अधिक महत्वाचं जे उद्धव ठाकरे साहेब अबॅटमेंट ऑफ सुसाईड संबंधी इतके जागरूक आणि उत्सुक स्वतःला भासवण्याचे इमेज तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, करत आहेत. ते संजय राठोडच्या विरोधात अजूनपर्यंत FIR का होत नाही? गृहमंत्री अनिल देशमुख यांना कायदा, हम कहे तो कायदा, इट इज अ व्हेरी क्लिअर कट प्रोविजन इन द एक्ट IPC कि FIR should have been registered immediately. कायदा म्हणजे हम करे तो कायदा हे सूत्र आता NCP, काँग्रेस आणि शिवसेना सरकारचं झालेलं आहे. धनंजय मुंडेच्या बाबतीत एक नाही 2 महिलेना म्हणजे बायकांना ज्या पद्धतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरेजींनी आपला सत्तेचा दुरुपयोग केला. कायदा फार स्पष्ट आहे. धनंजय मुंडेंची सो कॉल्ड तिसरी बायको किंवा महिला जिच्याशी त्याचा संबंध, हे पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर 3 दिवस तिला धक्के खायला लावतात, तिच्यावर दबाव उभा केला. दुसऱ्या महिले संबंधी, बायको संबंधी धनंजय मुंडेने एवढं मोठं फेसबुकवर स्टेटमेंट केलं होतं, मी ती माझी बायकोच आहे, बायको सारखं हे करतो, तिला माझं नाव दिलेलं आहे. आणि तीच बायको 10 दिवसानंतर पोलीस कंप्लेंट करते, तरी कार्यवाही नाही. याचा अर्थ हम करे तो कायदा, पण हे आम्हाला मान्य नाही. संजय राठोडला ताबडतोब अटक व्हायला हवी अशी आमची मागणी आहे. ठाकरे सरकार म्हणजे माफियांची टोळी आहे. मी जाणीवपूर्वक जबाबदारीने हे वाक्य बोलत आहे. उद्धव ठाकरे सरकार माफियांची टोळी आहे. प्रताप सरनाईकवर 3 केसेस आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे.
NSCL घोटाळ्यामध्ये 2014 मध्ये प्रताप सरनाईकची कंपनी आणि जमीन जप्त केली गेली हे उद्धव ठाकरे साहेबांना व्यवस्थित माहित आहे. ठाणे येथील विहान गार्डन मधली 13 मधली 2 इमारती 2007 पासून अनधिकृत उभ्या आहेत. 13 वर्षानंतर ओसी नाही, त्याच्यावर FIR क्रिमिनल व सिव्हिल कारवाईचा 2012 मध्ये आदेश निघाला आहे हे उद्धव ठाकरे साहेबांना बरोबर माहित आहे. MMRDA टॉप सिक्युरिटी मध्ये घोटाळ्यामधली इन्व्हॉल्वमेंट माहित आहे, तरी कारवाई का नाही? मुंबईचा महापौर किशोरीताई पेडणेकर याने SRAचे 6 गाळे बेनामी करून त्याचा कब्जा केला आहे हे उद्धव ठाकरे साहेबांना व्यवस्थित माहित आहे. महापौरच SRAचे गाळे लाटतात. उद्धव ठाकरेचे राईट हँड अनिल परब यांनी म्हाडाची वांद्रा पूर्व बिल्डिंग नंबर 57 आणि 58 मधली जागा काबीज केली. स्वतःचा 3000 स्क्वेअर फीट कार्यालयाचं बांधकाम केलं. याला फक्त मागच्या सरकारने नोटीस आणि ऍक्शन नव्हती दिली. ठाकरे सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये अनिल परबला परत नोटीस दिली आणि हे उद्धव ठाकरेजींना माहित आहे. जितेंद्र आव्हाड आणखीन एक मंत्री ज्यांच्यावर हायकोर्टात हिअरिंग सुरू आहे. एका निर्दोष इंजिनियर नागरिकांना घरी बोलवून त्यांना मारलं, जीवे मारण्याचा प्रयत्न होणे आणि उद्धव ठाकरे साहेबांना हेही माहित आहे की त्यांच्या बायकोनी त्यांच्या पत्नीनी सौ रश्मी उद्धव ठाकरेंनी अन्वय नाईक कडून जमिनी घेतल्या, त्याच्यावर 19 बंगलो होते हे उद्धव ठाकरेंना व्यवस्थित माहित आहे. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी 12.5 कोटीची अन्वय नाईकची प्रॉपर्टी 2,10,00,000 घेतली. ही तर माफियांची टोळी आहे. आज आम्ही पालघरला आलो होतो, भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम होते. मेरा पहला पॉइंट यह है कि he should have been arrested as per the law. अगर यह किस्सा और कोई आम आदमी का होता तो he should have been arrested long back. उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब ने 10 बार ये दे गॉन ऑन रिकॉर्ड अबेटमेंट ऑफ सुसाइड में तुरंत अरेस्ट होना चाहिए. इन अदर केसेस तो अरेस्ट होना चाहिए, नंबर 1. और रेजिग्नेशन के लिए जैसे कि वो हम पर उपकार कर रहे हैं क्या उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे साहब की ये ड्यूटी थी कि पहले ही करना चाहिए था, इनको चेक किया जाए, निर्दोष साबित होगा तो वापस आ जाना. एक विक्रमगड येथील रवेरा हॉस्पिटल कोविड घोटाळ्याचा एक आणखीन अंग आपल्या समक्ष मी व्यक्त करतो. कोविड घोटाळे वेगवेगळे प्रकारचे ठाकरे सरकारने केले. त्यात ठाकरे सरकारचा एक आणखीन घोटाळा ऑक्सिजन प्लांट घोटाळा. कोविड मध्ये सगळ्यात जास्त गरजेच्या 2 गोष्टी होत्या, एक रेमडेसिवीर आणि दुसरं ऑक्सिजन सप्लाय. हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. ऑक्सिजन सप्लाय हे जीवनावश्यक वस्तू आहेत. या नावाने ठाकरे सरकारने 100 कोटीचा घोटाळा केला. ऑक्सिजन प्लांट, ऑक्सिजन मेगा सिलेंडर घोटाळा. आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपला इथली वेरा हॉस्पिटल. ऑक्सिजनचा नवीन
प्लांट लावला आहे, नवीन टँक बनवले, ते इन्स्टॉल आहे, पण अजूनपर्यंत चालू नाही. एक दुसरं वाक्य थांबून याचं वर्णन करतो. अशा प्रकारच्या महाराष्ट्रात 15 ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला ऑक्सिजन मेगा टँक प्लांट लावण्याचे ऑर्डर दिले गेले. प्लांट तयार झालेले आहेत, पण इन्स्टॉल झालेले नाही आहेत. आता मी थोडं तुम्हाला व्यवस्थित सांगतो. आतापर्यंत एकाच वेळेला सगळ्या पेशंटला ऑक्सिजन लागणार, हाय प्रेशर ऑक्सिजन, आता कुठला रोग आपण कोणीही गेल्या 100 वर्षात अनुभव केलेला नव्हता. म्हणून जगात कोणती हॉस्पिटल असो, ICU असो, तर त्याची ऑक्सिजनची रिक्वायरमेंट एवढी असायची. कारण की समजा 200 बेडचं हॉस्पिटल आहे तर 5-15 लोकांना ऑक्सिजन लागतं. कोविड मध्ये प्रॉब्लेम असं झाला की मोर देन 80-90% पेशंट रिक्वायर्ड हाय व्हॉल्यूम हाय प्रेशर ऑक्सिजन सप्लाय. त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय सिस्टम आपली डिफेक्टिव्ह होती. आपल्याकडे ऑक्सिजन सिलेंडर वाली सिस्टम मोर देन 95% हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रात होती. ही गोष्ट मी ICMR आणि राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली, एक्सपर्टनी पण लक्षात आणून दिली. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये हे डिफेक्टिव्ह ऑक्सिजन सप्लायमुळे एका रात्रीत 5 लोकांचा जीव गेला. कारण की काय, एक ऑक्सिजन सिलेंडर बदलायला गेलं तर तो नवीन लावणार, त्यात 5-10 मिनिटं जायची, तर त्यात प्रेशर कमी होतं ना, पेशंट या तो मृत्यू होते किंवा त्याचं इम्पॉर्टंट अंग खराब होतं. त्यामुळे त्यांनी मे मध्ये एक समिती नेमली. जून मध्ये सगळ्या हॉस्पिटलचा ऑक्सिजन सप्लाय सिस्टम अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. परंतु दुर्दैवाची गोष्ट ती आहे, हे अद्ययावत करण्याचा, मॉडर्नायझेशन करण्याचा, सप्लाय वाढवण्याचं काम कोविड गेला, संपला, अजून चालू आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे घोटाळा म्हणजे आता की जे टेम्पररी हॉस्पिटल बनवले होते, त्या हॉस्पिटल बंद करण्याच्या ऑर्डर पुढे निघायला लागले, तिथे पण आता इन्स्टॉलेशन चालू आहे. आणि आपला इथले दवेरा हॉस्पिटल हे जागरूक प्रतीक. आज कलेक्टरला आम्ही भेटलो, कलेक्टरनी मान्य केलं. हॉस्पिटलने सांगितलं की रिक्वायरमेंट होती जून मध्ये, इन्स्टॉलेशन झालं 3 महिन्यापूर्वी, अजूनपर्यंत चालूच नाही झालेलं आहे. टेक्निकली तो सुरू आहे, बरोबर आहे असं नाही आहे. इट इज अ डिफेक्टिव्ह प्लांट. आणि म्हणून आता पण ते ऑक्सिजन सिलेंडर लावतात आणि बदलतात. आणखी माहिती मिळाली की ते 15 ठिकाणी अजून इन्स्टॉलेशनच झालं नाही. तर ठाकरे सरकारचा मेगा ऑक्सिजन प्लांट घोटाळाची चौकशी व्हायला हवी. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत. बुलेट ट्रेन संबंधी आता ठाकरे सरकारची भूमिका स्पष्ट करा. कारण मुख्यमंत्री आणि त्यांचा परिवार मंत्री बुलेट ट्रेन होणार नाही, रोज पेपरात बातम्या देतात. आज जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं, बुलेट ट्रेनचं लँड एक्विजिशन सुरू आहे. बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट रोखण्याची, थांबवण्याची कोणतीही योजना नाही. मी आता मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंना आवाहन करणार की त्या संबंधी आता त्यांनी स्पष्टता करावी. जिल्हाधिकारी सांगतात ही योजना थांबवली नाही आहे, लँड एक्विजिशन चालू आहे. वी आर कोऑपरेटिंग, वी आर गोइंग टू कोऑपरेट विथ बुलेट ट्रेन प्रोजेक्ट. दॅट्स ऑल.